रक्ताचं नातं रक्तानेच संपलं. शांत लहानसं गाव. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, संध्याकाळी शेतातून परतणारी माणसं आणि रात्री निवांत शांतता. पण याच गावात एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. कारण हा खून कोण्या बाहेरच्याने नाही, तर वडिलांनी स्वतःच्या पोटच्या मुलाचा केला होता. त्या दिवशीही बाकी दिवसांसारखाच दिवस होता. गावात कोणालाही कल्पना नव्हती की एका घराच्या 4 भिंतीआड वडील मुलाच्या नात्याचा शेवट होणार आहे. वडील आणि मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. कारणं होते घरगुती तणाव, आर्थिक अडचणी आणि सततचे भांडण. मुलगा तरुण होता. त्याला स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. काही निर्णय वडिलांना मान्य नव्हते. घरात रोज टोचणारे शब्द, अपमान, राग आणि संशय यामुळे वातावरण विषारी बनलं होतं. वडील रागीट स्वभावाचे. त्यांना वाटायचं मुलगा त्यांच्या ऐकण्यात नाही, घराचं ऐक्य मोडतो आहे. त्या रात्री वाद अधिकच वाढला. शब्दांची देवाणघेवाण झाली. आवाज वाढला. घरातील इतर सदस्य घाबरून गप्प झाले. आणि मग तो क्षण आला, जिथे रागाने विवेकावर मात केली. रागाच्या भरात वडिलांनी हातात असलेली वस्तू उचलली. क्षणभरही विचार न करता त्यांनी ती मुलावर चालवली. एक वार, मग दुसरा. मुलगा खाली कोसळला. घरात एक भयानक शांतता पसरली. काही क्षणांपूर्वी जिवंत असलेला मुलगा आता हलत नव्हता. त्या क्षणी वडिलांच्या हातून मोठा अपराध घडला होता. राग शांत झाला होता, पण त्या जागी भीती, पश्चात्ताप आणि शून्यता निर्माण झाली होती. पण वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती गावात पसरायला वेळ लागला नाही. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. पोलिसांना कळवण्यात आलं. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात रक्ताचे डाग, जमिनीवर पडलेला मृतदेह, सगळं काही स्पष्ट सांगत होतं की हा अपघात नव्हता, तर खून होता. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राग अनावर झाला, हेच शब्द त्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा बाहेर येत होते. पण त्या शब्दांनी मृत मुलगा परत येणार नव्हता. या घटनेने संपूर्ण रुईखेल गाव हादरून गेलं. लोक एकच प्रश्न विचारत होते की राग इतका मोठा कसा होऊ शकतो की तो रक्ताचं नातं संपवतो? ही केस फक्त एक मर्डर केस नव्हती. ती होती वाढत्या कौटुंबिक तणावाची, संवादाच्या अभावाची आणि मानसिक असंतुलनाची भीषण उदाहरण. वेळेत संवाद झाला असता, मदत घेतली असती, तर कदाचित हा खून टळू शकला असता. आज त्या घरात शांतता आहे, पण ती शांतता मृत्यूची आहे. एक मुलगा गेला, एक वडील गुन्हेगार ठरले आणि एक कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं. राग क्षणभर शांत होतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर जखम देतात. रुईखेलची ही घटना आपल्याला एकच शिकवण देते: संवाद ठेवा, मदत घ्या, कारण रागाचं अंतिम उत्तर कधीच हिंसा नसतं.